तर विद्यार्थ्यांनो, कालच्या सुपर क्लासमध्ये आपण ठाणे जिल्ह्याला कव्हर केलेलं आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये पुणे जिल्ह्याला कव्हर करणार आहोत। पुणे जिल्ह्याविषयी अतिशय महत्त्वाचे जीके क्वेश्चन जनरल नॉलेज आपण कव्हर करणार आहोत। महाराष्ट्रातील कुठलीही एग्जाम असो, कोणतीही परीक्षा असो, त्यामध्ये अतिशय महत्त्वाची रोल या ठिकाणी आपल्याला दिसून येते पुणे जिल्ह्याविषयी विद्यार्थ्यांनो। आणि त्या कारणास्तव आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सबस्क्राइब लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब एकदम फ्री असतं करणं। सबस्क्राइब केल्याने काय होईल की आपल्या या चॅनलवर पुढच्या जिल्ह्याची जी सुपर क्लास अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल, प्राप्त होऊन जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते। अच्छा, तुमच्या मनानुसार आपण कमेंट करून कळवू शकता की पुढचा जो सुपर क्लास आहे विद्यार्थ्यांनो तो कोणत्या जिल्ह्यावर घ्यायचा आहे, कमेंट करा लगेच। आणि सुपर क्लासला या ठिकाणी सुरू करण्यापूर्वी काय करायचं आहे, एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आपल्या या सुपर क्लासला जे आहे दाखवायचं आहे। तर चला सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला पुणे जिल्ह्याविषयी प्रश्न जो आहे तो कव्हर करूया, जो की आपल्या समोर आहे। पुणे या जिल्ह्याला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो, असा सर्वात पहिला प्रश्न आहे। पाणी पुरवठा, तर या ठिकाणी तो काय आहे, खडकवासला या धरणातून जे आहे पुणे जिल्ह्याला विद्यार्थ्यांनो पाणी पुरवठा केला जात असतो। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। क्षेत्रफळ एकूण, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो काय आहे उत्तर, 15,643 चौरस किलोमीटर एवढं जे आहे पुणे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ असलेले विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येते। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे पुढचा की या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील मयुरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे। मयुरेश्वर अभयारण्य पुणे जिल्ह्यात येते, तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी उत्तर आहे मोरांसाठी प्रसिद्ध असलेले मयुरेश्वर हे अभयारण्य आपल्या सर्वांना दिसून येते। आता दुसरा प्रश्न काय आहे, पुणे जिल्ह्यामध्ये कोणते ज्योतिर्लिंग स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणते आहे, तर उत्तर काय आहे विद्यार्थ्यांनो, तर भीमाशंकर हे जे ज्योतिर्लिंग आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांनो, छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेली आहे। छत्रपती संभाजी महाराज यांची विचारलेली आहे, तर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम आपण पाहूया की पुणे जिल्ह्यात येते। पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी येते, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पुणे जिल्ह्यामध्ये वडू बुद्रुक या ठिकाणी येते। आता हे जे वडू बुद्रुक आहे विद्यार्थ्यांनो तो कोणत्या याच्यामध्ये येतो, तर या ठिकाणी तालुका आहे विद्यार्थ्यांनो शिरूर तालुक्यामध्ये हे जे आहे वडू बुद्रुक ठिकाण येते, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी स्थित असलेली आपल्याला लक्षात घ्यायची आहे। पुढचा प्रश्न काय आहे, पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक स्थळ आहेत ते विचारलेलं आहे। किती अष्टविनायक स्थळ आहेत, तर या ठिकाणी उत्तर काय राहणार आहे विद्यार्थ्यांनो, आपण सर्वच्या सर्वच पाहणार आहोत। पहिलं आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी काय, थेऊर आहे पहिलं, थेऊर। आता त्याच्यानंतर काय आहे विद्यार्थ्यांनो, मोरगाव दुसरं आहे। त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो तिसरं आहे लेण्याद्री आणि चौथा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणतं, तर या ठिकाणी चौथा आहे रांजणगाव आणि पाचवं कोणतं आहे विद्यार्थ्यांनो, तर पाचवं आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की ओझर। म्हणजेच किती, थेऊर, मोरगाव, लेण्याद्री, रांजणगाव, ओझर हे सर्व अष्टविनायक स्थळ पुणे या जिल्ह्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे, पुणे जिल्ह्याला कोणती राजधानी म्हणून ओळखली जाते ते विचारलेलं आहे। पुणे जिल्ह्याला कोणकोणती राजधानी म्हणून ओळखली जात असते विद्यार्थ्यांनो, तर या ठिकाणी सर्वात पहिलं की शैक्षणिक राजधानी असे पुणे जिल्ह्याला म्हटले जात असते। तसेच विद्यार्थ्यांनो कोणती, तर सांस्कृतिक राजधानी देखील असे पुणे जिल्ह्याला म्हटले जाते। म्हणजे दोन नावाने ओळखले जाते पुणे जिल्ह्याला, शैक्षणिक, सांस्कृतिक। पुणे विद्यापीठाची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। चला, पुणे विद्यापीठाची स्थापना वर्ष कोणते होते, तर 1949 या वर्षी पुणे येथील विद्यापीठाचे जे आहे विद्यार्थ्यांनो स्थापना झालेली आहे। सावित्रीबाई फुले या ठिकाणी आहे पुणे विद्यापीठ, तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा दिसून येतो विद्यार्थ्यांनो, पुणे जिल्ह्याला काय म्हणून ओळखले जाते ते विचारलेलं आहे। पुणे जिल्ह्याला काय म्हणून ओळखले जात असते, सर्वांना माहीतच असेल, तर पुणे जिल्ह्याला विद्यार्थ्यांनो काय म्हटले जाते, तर विद्येचे
काय माहेरघर, विद्येचे माहेरघर असे पुणे जिल्ह्याला म्हटले जात असते. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? माध्यमिक उच्च माध्यमिक. तर या ठिकाणी उत्तर काय राहणार आहे? पुणे या ठिकाणी मंडळाचे मुख्यालय स्थित असलेले दिसून येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न असा आहे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे मुख्यालय कोठे आहे? कोणते? यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे मुख्यालय. तर या ठिकाणी उत्तर काय आहे विद्यार्थ्यांनो? पुणे या ठिकाणी आहे. पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पाऊस सर्वात कमी पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो ते विचारलेलं आहे. कोणते तालुके आहेत ज्या ठिकाणी सर्वात कमी जो आहे तो पाऊस पडतो विद्यार्थ्यांनो? सर्वात पहिला आपण कव्हर करूया की तालुका कोणता आहे. तर या ठिकाणी आहे तो पहिला बारामती. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो कोणता आहे? तर त्याच्यानंतर आहे एक इंदापूर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आहे या ठिकाणी शिरूर. तर हे जे तालुके आहेत त्या ठिकाणी सर्वात कमी जे पाऊस आहे तो विद्यार्थ्यांना होत असताना पुणे जिल्ह्यात दिसून येतो. पुणे जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण स्थित आहे? आता थंड हवेचे ठिकाण विचारलेले आहे पुणे जिल्ह्यात कोणते येतात? तर या ठिकाणी पहिलं काय आहे विद्यार्थ्यांनो? खंडाळा हे जे आहे पहिले आहे थंड हवेचे ठिकाण. त्याच्यानंतर काय आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर? या ठिकाणी लोणावळे. खंडाळा आणि लोणावळे हे दोन जे थंड हवेचे ठिकाण आहेत पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. आता पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यामध्ये विहिरींची सर्वात जास्त जी संख्या आहे कोणत्या तालुक्यामध्ये येते? सर्वात जास्त विहिरींची संख्या विचारलेली आहे. तर तालुका कोणता आहे विद्यार्थ्यांनो? सर्वप्रथम आपण पाहूया या ठिकाणी. तर या ठिकाणी जो तालुका आहे विद्यार्थ्यांनो तो आहे जुन्नर आहे एक. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आहे या ठिकाणी कोणता? तर शिरूर. जुन्नर आणि शिरूर या दोन तालुक्यामध्ये विहिरींची जी संख्या आहे ती सर्वात जास्त पुणे जिल्ह्यामध्ये असलेली दिसून येते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी आहे की बाजरीचे उत्पादन जे आहे पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त होते? चला, बाजरीचे उत्पादन, बाजरी फळाचे उत्पादन विचारलेले आहे. तर या ठिकाणी उत्तर काय आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर? सर्वात प्रथम या ठिकाणी सर्वात पहिला जो आहे तालुका आहे पुरंदर. त्याच्यानंतर कोणता आहे विद्यार्थ्यांनो? तर त्याच्यानंतर आहे खेड. त्याच्यानंतर कोणता आहे विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी आंबेगाव. त्याच्यानंतर कोणता आहे विद्यार्थ्यांनो? तर या ठिकाणी त्याच्यानंतर आहे शिरूर आणि त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो एक अजून राहिलेला आहे तो आहे जुन्नर. या सर्व तालुक्यामध्ये बाजरीचे जे उत्पादन आहे ते सर्वात जास्त होताना आपल्या सर्वांना दिसून येते. पुढचा प्रश्न काय आहे? पुणे जिल्ह्यामध्ये जे तांदूळाचे जे पीक आहे कोणत्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त घेतले जात असते? आता बाजरीचे पाहिले, आता तांदूळाचे विचारलेले आहे की ते कोणत्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये होत असते? तर या ठिकाणी पहिला आहे भोर. दुसरा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जुन्नर. तिसरा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणता? खेड. आणि चौथा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी वेल्हे. पाचवा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मावळ. आणि सहावा जो आहे तो विद्यार्थ्यांना दिसून येतो मुळशी. या सर्व ठिकाण जे आहे कशाचे? तर तांदळाचे जे पीक आहे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जात असते. जर तुम्हाला हा हँडरायटिंग ओळखायला येत नसेल तर माझ्या बोलण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, घेऊया पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी पुण्यामध्ये पहिली मुलींची जी शाळा आहे ती कोणी सुरू केलेली आहे? सर्वांना उत्तर येत असेल तरीही आपण पाहूया की उत्तर काय राहणार आहे. सर्वात पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केलेली होती? सर्वांनाच माहीत आहे, महात्मा फुले यांनी सुरू केलेली आपल्या सर्वांना माहीत आहे. कोणत्या वर्षी सुरू केलेली होती? तर वर्ष आहे विद्यार्थ्यांनो 1848 या वर्षी जी आहे पहिली मुलींची शाळा सुरू केलेली होती पुण्यामध्ये. तर आता पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यामध्ये कशाचे संशोधन केंद्र स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कशाचे संशोधन केंद्र आहे स्थित? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो द्राक्षाचे जे संशोधन केंद्र आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न कव्हर करूया. अष्टविनायक देवस्थानाची सर्वात जास्त संख्या जी आहे ती कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेली आहे. अष्टविनायक या देवस्थानाची जी सर्वात जास्त संख्या आहे ती, तर उत्तर काय राहणार आहे? सर्वांना माहितीच आहे की ते उत्तर आहे विद्यार्थ्यांनो पुणे. किती आहे? तर 5 एवढी आहे. सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. पुणे शहर
कोणत्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? कोणत्या दोन नद्या आहेत ज्याच्या संगमावर पुणे शहर वसलेले आहे? तर उत्तर काय आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी? तो मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. मुळा मुठा लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुणे जिल्ह्यात कोणत्या आदिवासी समुदाय जो आहे तो दिसून येतो किंवा आढळतो ते आपल्याला सांगायचं आहे. कोणकोणता आदिवासी समाज पुणे या जिल्ह्यामध्ये दिसून येतो? तर या ठिकाणी काय आहे विद्यार्थ्यांनो याचं उत्तर सर्वात प्रथम आपण कव्हर करूया. एक आहे ठाकर आणि दुसरा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणता? तर दुसरा आहे कातकरी. तिसरा कोणता आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर? तर तिसरा आहे विद्यार्थ्यांनो महादेव कोळी. महादेव कोळी म्हणजे हे एक ठाकर, कातकरी आणि महादेव कोळी हे पुणे जिल्ह्यातील आदिवासी समुदाय असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी रेडिओचे कारखाने आहेत ते विचारलेले आहे. रेडिओचे कारखाने पुणे जिल्ह्यामध्ये आहेत तर ते कोणत्या ठिकाणी येतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी उत्तर काय राहणार आहे विद्यार्थ्यांनो? सर्वप्रथम एक आहे लोणी, त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो लोणावळे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आहे या ठिकाणी उत्तर भोसरी. काय? लोणी, लोणावळे आणि भोसरी या ठिकाणी, या तीन ठिकाणी रेडिओचे कारखाने आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये असलेले दिसून येतात हे लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी असा आहे, पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचे जे हवामान आहे ते कसे उष्ण आहे ते विचारलेलं आहे. कोणता जिल्हा आहे ज्याचे हवामान उष्ण प्रकारचे आहे? तालुका विचारलेला आहे पुणे जिल्ह्यातील. तर या ठिकाणी कोणता तालुका आहे विद्यार्थ्यांनो? सर्वप्रथम पाहूया. तर तो आहे एक म्हणजे बारामती. दुसरा आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्यासमोर तो म्हणजे शिरूर. तिसरा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी कोणता? तर इंदापूर. म्हणजेच बारामती, शिरूर, इंदापूर हे जे सर्व जे तालुके आहेत कोणत्या? पुणे जिल्ह्यातील उष्ण हवामान असलेले तालुके आपल्या सर्वांना दिसून येतात. आता विद्यार्थ्यांनो हा जो सुपर क्लास आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. एक सुपर क्लासला लाईक केल्याशिवाय कुठेही नाही जायचं आहे. लाईक करणं अत्यंत गरजेचे असते. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करणं त्याहूनही महत्त्वाचे असते. कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना तेव्हा काय होईल की पुढची जी सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल किंवा मिळून जाईल. त्या कारणास्तव काय करायचं असते? एक सुपर क्लासला लाईक करणं अत्यंत गरजेचे असते. तर सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे. आणि पुढचा जो सुपर क्लास आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला कोणत्या जिल्ह्यावर हवा आहे हे कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. कारण कमेंट केला तर मला कळून जाईल की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यावर आहे तो सुपर क्लास लवकर पाहायचा आहे. तर लगेच कमेंट करा. तर भेटूया का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.